नमस्कार मित्रो, मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी, उद्योगधंदे, व्यापार, इंडस्ट्री आणि भारताचे मिलिनियर म्हणजे अब्जाधीश ही सगळ्यात जास्त मुंबईला राहतात. अशी मुंबई आज कोणाची? कारण लवकरच विधानसभेच्या निवडणुका येतील आणि त्यानंतर मुंबई कुठल्या पक्षाकडे जाते, म्हणजे मुंबईकर कुठल्या पक्षाला सर्वाधिक पसंती देतात हे बघावं लागेल. खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी मुंबई ही मारवाडी किंवा शेठ लोकांची मुंबई होती. स्वातंत्र्यानंतर मुंबई ही काँग्रेसचे अनाभिषिक्त सम्राट सखा पाटलांची म्हणजे एका मराठी माणसाची मुंबई होती आणि त्यावेळेस मुंबईमध्ये मराठी टक्काही जोरात होता. पण नंतर गुजरात्यांबरोबर मद्रासी लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश केला आणि पुढे बिहारी, यूपीवाले, पंजाबी, कन्नड, तमिळ सगळ्या लोकांची मुंबई झाली. अशी मुंबई हळूहळू मराठी टक्का तिथून कमी झाला. पण आजही मुंबईवरती मराठी पक्षच राज्य करत आहेत. खरं तर सखा पाटलानंतर बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई झाली. ते मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट होते. पण त्यांच्या जाण्यानंतर मात्र मुंबई विखुरली आणि अनेक पक्षांनी मुंबईमध्ये ठाण मांडले. त्या अगोदर बाळासाहेब ठाकरे हे मुंबईवर राज्य करण्याच्या अगोदर थोडं मागे मुंबई ही हाजी मस्तान करीम लाला या दहशतवादी किंवा आतंकवादी आणि स्मगलर लोकांची मुंबई होती. त्यानंतर काही काळ दाऊद इब्राहिम यांनीही मुंबईवर मोठ्या प्रमाणात राज्य केलं. त्यानंतर मात्र बाळासाहेब ठाकरे यांचं राज्य पुन्हा उभं राहिलं. पण आज जरी सेनेने 25 वर्षापासून महानगरपालिकेत सत्ता राखली असेल तरीही आज तरी मुंबई त्यांच्या ताब्यात नाही. तसं उबाटा म्हणजे उद्धव ठाकरेला मुंबईत मानणारा मोठा वर्ग आहे आणि मुंबईमध्ये मागच्या लोकसभेत त्यांचे खासदार निवडून आले. त्या ठिकाणी सुद्धा 6 खासदारामध्ये 2च बीजेपीला एक शिंदे सेनेला मिळाला आणि 4 खासदार हे युतीचे निवडून आले. त्या हिशोबाने जर बघितलं तर मुंबईमध्ये 36 आमदारकीच्या जागा आहेत. त्यातल्या 21 जागा ह्या लोकसभेच्या हिशोबाने आघाडीकडे जातात व 15 जागा ह्या युतीकडे राहतात. पण ही जी मधली फाटाफूट झाली त्यामुळे जरी मराठा मतदार किंवा मराठी मतदार हा शिवसेनेकडे किंवा उद्धव ठाकरेकडे असला तरी फाटाफुटीचा फटका त्यांना ह्यावेळेस मोठ्या प्रमाणात बसू शकतो. पण काँग्रेसची मदत त्यांना किती होते, कारण काँग्रेसचा जनाधार तसा बरा आहे. खरा तर आज रोजी मुंबईमध्ये जनाधार हा BJPचा सर्वाधिक आहे, त्यानंतर सेनेच आहे आणि मग काँग्रेसचा नंबर लागतो. तसा एकनाथ शिंदे यांची शिवसेना फारशी त्या ठिकाणी प्रभावी नाही आणि राष्ट्रवादीला 4 ते 5 जागा सोडल्या तर मुंबईमध्ये फारसं विस्तार करायला किंवा वाढवायलाही जागा नाही. तेव्हा खरी अटीतटी ही BJP आणि उबाठा याच्यात लागेल. तसं काँग्रेसचा जरी जनाधार बरा असला तरी अल्पसंख्याक आणि बाकी जो समाज आहे दलित याच्यामध्ये त्यांना जास्त अपेक्षा आहेत. तेव्हा आता 2 महिन्यानंतर निवडणूक येतील आणि मुंबईवर खरं राज्य कोणाचं हे आपल्याला कळून येईल. खरं तर मुंबई ही आर्थिक राजधानीबरोबर ती सांस्कृतिकसुद्धा राजधानी आहे.
तिथं मोठ्या प्रमाणात फिल्मसृष्टी आहे, मोठ्या प्रमाणात साहित्यिक लेखक आहेत आणि कलाकारांचं ते माहेरघर आहे. अशी ही मुंबई की जिला स्वप्ननगरी म्हणतात, जी सतत झगमगत असते, रात्रभर जी सतत चमकत असते, अशा मुंबईवर पुढे कोण राज्य करणार आणि कोणाला मुंबई प्रिय होईल आणि मुंबईकरांना कोण प्रिय होईल हे आपल्याला लवकरच कळून येईल. नमस्कार.